मित्राच्या लग्नाला जात असताना सकाळी झालेल्या भीषण अपघातात राखीव पोलीस दलातील 3 उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे PSI गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 7च्या सुमारास हा अपघात घडला. बंगळुरूहून बळ्ळारीकडे प्रवास करणाऱ्या 5 उपनिरीक्षकांची मोटार पुढे चाललेल्या ट्रकला जोरात आदळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की मोटार सुमारे 300 मीटरपर्यंत पुढे ओढली गेली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातात अमरेश, मंजुनाथ आणि सचिन या 3 पोलीस उपनिरीक्षकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लक्ष्मण आणि ईश्वर हे दोघे पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले असून त्यांना प्रथम चित्रदुर्ग येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना दावणगिरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान अपघातानंतर पोलीस अधीक्षक रणजित कुमार बंडारू, हरियूरचे उपअधीक्षक शिवकुमार तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान प्राथमिक माहितीनुसार हे 5ही पोलीस अधिकारी बंगळुरूहून बळ्ळारी इथं मित्राच्या लग्न समारंभासाठी जात होते. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हेग्रे परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.